Very, very good morning. A very warm welcome in our morning meditation sessions. आपण ह्या आठवड्यापासून सेवन चक्रा ह्या टॉपिकवर सिरीज सुरू केलेली आहे. सध्या आपला पहिला टॉपिक सुरू आहे इंट्रोडक्शन ऑफ सेवन चक्रा. पहिल्या दिवशी आपण सेवन चक्राबद्दलचे आपले व्ह्यूज जे आहे त्याबद्दल आपण बोललो होतो की आपले व्ह्यू आपला दृष्टिकोन या सेवन चक्राबद्दल काय आहे आणि तो कसा असला पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं सेवन चक्र हे काय काय आहेत, त्याचं जीवनात काय महत्व आहे. आज आपण बघणार आहे त्या सेवन चक्राचं आपल्या शरीरासोबत जे पंचमहाभूत तत्व आहे त्या पाचही तत्वासोबत काय कनेक्शन आहे आणि जर आपण त्या सेवन चक्रावर काम करत गेलो तर हे जे पाचही तत्व आहे ते कसे बॅलन्स होतील यावर आपण पूर्णपणे चर्चा करू. तर काल आपण बघितलं, हे समोर इमेज आहेच आपल्या याची, की सेवन चक्र हे काय आहे याबद्दल आपलं काल पूर्ण चर्चा झाली. हे एक जंक्शन आहे, एनर्जी जंक्शन. हे मीटिंग पॉइंट आहे दोन एनर्जीचे. दोन एनर्जी कोणत्या आहे? सन एनर्जी आणि मून एनर्जी. इडा नाडी पिंगळा नाडी, चंद्र सूर्य, थंड गरम. हे जे शरीराचे जे तत्व आहे ह्या दोन्ही तत्वाचं ह्या ऊर्जेचं हे मिलन बिंदू आहे. आणि ह्या मिलन बिंदूमध्ये जेव्हा ऊर्जा क्रॉस करते त्यामध्ये तिचं एक स्ट्रक्चर आहे. ती क्लॉकवाईज फिरते, अँटी क्लॉकवाईज फिरते. ऊर्जेचं स्तर काय आहे, सौम्य आहे की खूप जास्त उग्र आहे, तीक्ष्ण आहे, पॉवरफुल आहे की पॉवरलेस आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या जंक्शन पॉइंटवर आपल्याला बघायला मिळतात. तर शरीरातले 7 मुख्य हे जंक्शन्स आहेत. हे ट्रान्सफॉर्मर आहे जिथून ऊर्जा सगळीकडे प्रवाहित होत आहे. अशा वेळेस याला 7 भागामध्ये विभागणी झाली आणि योगशास्त्रानुसार 6च भाग आहे. 7वा भाग हा अं, खूप वास्ट आहे, एक्सपांड आहे, तर त्याला तो पकडला जात नाही ना. त्यामुळे 6 चक्र, षटचक्र म्हटलं जाते. षटचक्र भेदन, 7व्या चक्राचं भेदन नाही करावं लागत. 7व्या चक्रात आपल्याला स्थिर व्हावं लागते. हा, म्हणजे जर्नी आपली आहे 6व्या चक्रापर्यंतच. 7वं चक्र हे रिझल्ट आहे. हे शून्य तत्व आहे, पूर्ण आहे. अहम ब्रह्मास्मी ही भावना ह्या चक्रमध्ये उत्पन्न होते. पूर्णत्वाची भावना उत्पन्न होते, शून्यत्वाची भावना उत्पन्न होते, है ना. म्हणजे त्या चक्राचं ऍज अ जंक्शन म्हणून त्याचं काही असं एक काय म्हणतो त्याला आपण, इम्पॉर्टन्स तर नाही म्हणणार मी, त्याचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. पण तो जो बिंदू आहे तो बिंदू जंक्शन पॉईंट नाही म्हणून आपण तो सर्वव्यापी आहे. अरे म्हणजे षटचक्र आपले महत्वाचे आहे. ते 6 चक्र 7 चक्र त्यांचे जे कलर्स आहे त्याचे जे सर्व कलर्स आहे त्याबद्दल आपण थोडस हलकीशी माहिती घेतलेली होती. आज आपण बघणार आहे ह्या सेवन चक्रमध्ये पंचमहाभूत तत्वाचं काय स्थान आहे. त्याच्या अगोदर आपण एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगतो की पिंड आणि ब्रह्मांडाची स्थिती, ब्रह्मांड आणि पिंडाची स्थिती म्हणजे शरीर आणि हे युनिवर्स कसं एक आहे, किंवा युनिवर्स आणि शरीर हे कसं एक आहे. आपल्याला सांगितलं जाते मॅनिफेस्टेशन मध्ये की तुम्ही डिवाइन बिईंग आहात, तुम्ही युनिवर्स सोबत कनेक्टेड आहात. पण कसं कसं आपलं पूर्ण तत्व ह्या युनिवर्स सोबत कनेक्टेड आहे आणि युनिवर्स आपल्या सोबत कनेक्ट आहे. आपल्या मनातल्या भावना, इमोशन्स, फिलिंग, थॉट, तुमचे अनुभव, तुम्ही बनवलेले बिलीफ, तुमचे परसेप्शन्स, हे सगळं काही कसं युनिवर्स सोबत कनेक्टेड आहे, याला कनेक्ट करणारे तत्व कोणते आहे. तर तिथे आपण जाऊ आज. बघा,
सृष्टीची रचना काय आहे त्यावर आपण थोडंसं समजून घेऊ. काय म्हटलं जाते सुरुवातीला, की ह्या अनंत ब्रह्मांडामध्ये जेव्हा काहीही नव्हतं, ज्याला शिवशक्तीची पण आपण एक रचना म्हणू शकतो, की शिव तत्व आहे, शून्य तत्व आहे, काहीही नाही आहे, शांत, स्थिर. त्या शांत आणि स्थिर तत्वमध्ये निर्माण झालं एक इच्छा, एक कंपन निर्माण झालं. हे कंपन करण्याचं काम कोणाचं? तर शक्ती. शिव आहे, शक्ती आहे. शिव शांत बसलेले आहे, शून्यमध्ये विलीन आहे. शक्ती म्हणते मी काय करू एकटी, मला काहीतरी ऍक्टिव्ह राहायचं आहे. त्याला आपण काय म्हणू? पॅसिव्ह एनर्जी, ऍक्टिव्ह एनर्जी. ते पॅसिव्ह एनर्जी जी आहे ती शांत पडली आहे त्या शिवसोबत. पण एक इच्छा निर्माण झाली काहीतरी करायचं, आणि त्या इच्छेचे एक स्पंदन निर्माण केलं, एक व्हायब्रेशन निर्माण झाले. आता असं म्हटलं जाते, हे जेव्हा व्हायब्रेशन निर्माण झाले, तर शिव जे आहे ते ऍक्टिव्ह झाले म्हणा, किंवा जागे झाले प्रचंड रुद्र स्वरूपात. आणि त्यांनी एक गर्जना केली, त्याला म्हटलं जाते रुद्र गर्जना. ते शिवचं रौद्र स्वरूप, रुद्र गर्जना, त्यातून रुद्र ह्या शिवची उत्पत्ती झाली. आणि ते व्हायब्रेशन इतके तीव्र होते, ते जसे ब्रह्मांडात विलीन झाले, त्या ऊर्जेने क्रिएशन करणं सुरू करून दिलं. ते तत्वाची निर्मिती झाली. आणि जे क्रिएशन झाले, जर आताही सायंटिस्टच्या अनुसार, आपण तर ऑलरेडी म्हणून राहिलो, आपले ऋषी मुनी ऑलरेडी म्हणत आहे, पण आता सायंटिस्ट सुद्धा म्हणत आहे, की जर ह्या ब्रह्मांडीय वेव्हची, त्या फ्रिक्वेन्सीची जर आपण रेकॉर्डिंग केली, साऊंड रेकॉर्डिंग केली, तर त्याचा आवाज येते ओम, ओम, असं त्याचे लय चालते. म्हणून हा पहिला चक्र, शून्य तत्व, इच्छेची निर्मिती झाली, प्रगट झालं व्हायब्रेशन. तर पहिला बीजाक्षर निर्माण झाला ओम. तिथून ती ऊर्जा खाली आली, एक पिंडाची रचना झाली, त्याला आपण पृथ्वी म्हणू. ती ऊर्जा खाली येत आहे, याचं गुरुत्वाकर्षण जे फील्ड आहे, त्या फील्डच्या आतमध्ये ही ऊर्जा पोहोचत आहे. आणि त्याच्यासोबतच जेव्हा हे तत्वाची निर्मिती झाली, तर घर्षण आणि एक प्रकाश उत्पन्न झाला. त्यामुळे हा जो चक्र आहे, आज्ञाचक्र, इथे कोणतं तत्व नाही, इथे प्रकाश तत्व आहे. हे तर चैतन्य आहे, हे चैतन्य तत्व आहे, हे प्रकाश तत्व आहे. त्यानंतर ती ऊर्जा जशी खाली आली, त्या पृथ्वीच्या लेअर मध्ये त्यांनी उतरणं सुरू केलं. तर इथे एक आकाश तत्व निर्माण झालं. आकाश तत्व सगळीकडे व्याप्त आहे, पण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण फील्डमुळे एक एक लाईन तयार झाली. त्याच्या आतमधलं आकाश तत्व आणि त्याच्या बाहेरचं आकाश तत्व अलग आहे. बाहेरच्या आकाश तत्वात व्हॅक्युम आहे, आतमधल्या आकाश तत्वात एअर आहे. तर त्या आकाश तत्वातून जशी ही ऊर्जा खाली आली, हे चक्राचं निर्माण झालं, विशुद्धी चक्र. याचं कनेक्शन जुळलेलं आहे आकाश तत्वासोबत. ही ऊर्जा, हे व्हायब्रेशन, हे फ्रिक्वेन्सी जेव्हा आणखी खाली आली, तर या आकाश तत्वामध्ये हे शून्य जे अस्तित्व निर्माण आहे, त्याच्यामध्ये एक हलनचलन निर्माण झाली. ही जी हलनचलन निर्माण झाली, इथले अणु व्हायब्रेट व्हायला लागले, एकामेकासोबत ते घासायला लागले, तर हवेची निर्मिती झाली. ठीक आहे. हाच चक्र जेव्हा खाली येते, त्या तुमची छाती अनहद चक्र बनते. ओके.
इथून ही ऊर्जा, हे व्हायब्रेशन, हे फ्रिक्वेन्सी पुन्हा खाली आली. ह्या हवेमध्ये इतकं जास्त हलनचलन निर्माण झालं की याच्यामध्ये घर्षण, जे अणूचे घर्षण निर्माण झाले, ह्या घर्षणमुळे उष्णता निर्माण झाली आणि या उष्णतेचं स्वरूप अग्नीमध्ये कन्वर्ट झालं आणि अग्नितत्वाची निर्मिती झाली. आणि आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जा जशी जशी खाली जाते, तर हार्ट चक्रावरून जशी खाली गेली मणिपूर चक्रमध्ये, इथलं तत्व आहे अग्नितत्व, आग. हे व्हायब्रेशन, हे फ्रिक्वेन्सी आणखी जसे जसे खाली होत गेले, खाली जात गेले, तर ही अग्नी जी आहे, या अग्नीमुळे आणि या हवेतल्या मॉलिक्युल्समुळे, अणुपरमाणूमुळे, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, ह्या संरचनेमुळे एक अशा तत्वाची निर्मिती झाली ज्याला H2O हे कॉम्बिनेशन आहे, जलतत्व निर्माण झालं. आणि हेच तुम्ही तुमच्या शरीराच्या लेवलवर आणखी खाली जा, तुम्हाला दिसून येईल नाभी चक्रच्या खाली तुमचं स्वादिष्ठान चक्र आहे आणि इथलं तत्व आहे जलतत्व. हे व्हायब्रेशन जसे सटल होत गेले, शांत होत गेले, स्थिर होत गेले, यांनी याचं मूळ रूप स्थिर तत्व सुरू केलं, तर या जल तत्वाचं रूपांतरण झालं पृथ्वी तत्वामध्ये, स्थिरतामध्ये. आणि हे आपलं शेवटचं चक्र आहे, मूलाधार चक्र, ज्याचं असोसिएशन आहे पृथ्वी तत्वासोबत. ह्या क्राऊन चक्राच्या वरही अनंत ऊर्जा आहे आणि ह्या मूलाधार चक्राच्या खाली सुद्धा अनंत ऊर्जा आहे. पण ही मूलाधार चक्राच्या खाली गेलेली जी अनंत ऊर्जा आहे, ही अनंत ऊर्जा मूलाधार तत्वाच्या खाली गेलेली ही जी अनंत ऊर्जा आहे, इथे शुद्ध ऊर्जेची कमी आहे. ते इथून सुरू होते तुमचे निगेटिव्ह चक्र म्हणा किंवा निगेटिव्ह लोक म्हणा, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. हे सुद्धा फील्ड आहे. ह्या तत्वामध्ये सुद्धा देवता आहे. इथे पण अलग अलग क्रिएचर्स आहे, अलग अलग शक्ती आहे. हे लक्ष्मी तत्व जे आहे, हे लक्ष्मी तत्व सगळं पाताळात वसलेलं आहे, म्हणून म्हटलं जाते पाताळाची लक्ष्मी. लक्ष्मी अनंत खोल पाताळात स्थापित आहे. तुम्ही बघाल ते पृथ्वीवरचं सगळं ऐश्वर जे आहे ते पृथ्वीच्या गर्भातून निघते. पेट्रोल, खनिज, मिनरल्स, धातू, गोल्ड, डायमंड, रत्न, सगळं काही ज्याच्या भरोश्यावर आपण. एक मिनिट हा, एक मिनिट, एक मिनिट. तर हे जे सगळे जे तत्व आहे, ह्या सगळ्या तत्वाच्या अनुसार आपले मूल चक्र आहे हे पहिले 7. अशा प्रकारे जर आपण बघितलं तर याला 21 लोक म्हटलं जाते, 14 लोक. 21 लोक, हे 14 लोकांचं भुवन आहे. वरती आणखी 7 लेअर आहे. भू, भुव, स्वह, मह, जन, तप, सत्यम, हे 7 स्तर आणखी वरत आहे. आपण ज्या तत्वावर राहतो हे भूतत्व. ह्या भूतत्वामध्ये जे शरीर मिळालं आहे, त्या शरीराचे हे 7 चक्र. आणि या भूतत्वाच्या खाली हे जे पाताल तत्व म्हणू आपण, ते अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल, हे पूर्ण शरीराची रचना आहे. आणि ब्रह्मांडाची रचना आता सायंटिस्ट सुद्धा मानत आहे, ब्रह्मांडाची रचना हीच आहे, ह्या शरीराची रचना आहे. जे पंढरपूरमध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे, अशी कमरेवर हात ठेवलेली जी मूर्ती आहे,
त्याचं जे स्वरूप आहे, आता ब्रह्मांडाचं स्वरूप सायंटिस्टच्या अनुसार असंच आहे, जी विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि ते तेवढ्याच लिमिट फॉर्म मध्ये एक्सपांड होत आहे. पण त्याचं स्वरूप तसंच आहे, बिलकुल एका माणसासारखं. म्हणून आपल्या वेदमध्ये याला नाव दिलेलं आहे विराट पुरुष. विराट पुरुष हे नाव दिलेलं आहे. आणि हे वरचे सात सात चक्रवर म्हणू शकतो आपण: भू, भुव, स्वह, मह, जन, तप, सत्यम. मह मध्ये महर्षी लोक आहे, तप मध्ये तपस्वी लोक आहे, भू मध्ये आपण आहो, भुव मध्ये जे आपले मरण पावलेले अँसिस्टर आहे, किंवा असे दिव्य आत्मा आहे, सूक्ष्म जीव आहे, ज्यांची गती देवलोकाकडे होऊन राहिली, ते भुव मध्ये स्थापित आहे. जन, मह, तप, सत्यम. स्वलोक, याला आपण स्वर्गलोक पण म्हणतो, याला सूर्याचा लोक सुद्धा म्हटलं जाते. तर हे असे सात चक्र वर, सात चक्र खाली, सात चक्र आपल्या शरीरामध्ये, हे आहे एक पॅटर्न तुमच्या चक्राचं. आता आपण एक जनरल इन्फॉर्मेशन घेऊ. मूलाधार चक्र तत्व आहे, पृथ्वी तत्वासोबत संलग्न आहे. तर स्थिरता हे आपल्या जीवनामध्ये आणून देण्याचं काम आपल्या मूलाधार चक्राचं आहे. त्यानंतर त्यानंतरचं कोणतं आहे? आता आपण खालून वर येत आहोत. स्वादिष्ठान चक्र, जलतत्व, तरलता, लिक्विडिटी, भावना, शरीरातील द्रव्य तत्व, हे ह्या चक्रासोबत कनेक्टेड आहे. मणिपूर तत्व चक्र, तिथे अग्नी तत्व कनेक्टेड आहे. चयापचय संस्था, म्हणजे आपल्या पोटामध्ये पचन संस्था जे आहे त्याला चालवणे, हे पोटातली अग्नी निर्माण करणे, पचन करणारी अग्नी. आणि परिवर्तन, कारण की अग्नी अशी आहे की ते सगळं जळून भस्म होते, म्हणजे ते नवीनचं निर्माण करते, परिवर्तन करते जीवनामध्ये. तर मणिपूर चक्र. अनाहत चक्र, हवेसोबत कनेक्टेड आहे, वायू. तर शरीरातली पूर्ण वायू तत्व, वायूचा विकार, श्वास, हे जे पापण्या हालत आहे, नाकपुड्या हालत आहे, होठा हालत आहे, बोटा हालत आहे, हे जे हलचल आहे शरीराची, हे सगळी ठरलेली आहे वायू सोबत. त्यानंतर विशुद्धी चक्र, पाचवं तत्व, आकाश तत्वासोबत कनेक्टेड आहे. तर शरीरातली पोकळी जी आहे, आपल्या शरीरामध्ये स्पेस आहे, आपण जसे बोट मोडतो आवाज येते, हे आवाज कुठून आला? मधात कुठे ना कुठे गॅप आहे याच्यामध्ये, त्या गॅपचा आवाज आहे हा. तर ही जी गॅप आहे ना, ही आकाश तत्वाची आहे. त्यानंतर आज्ञाचक्र, मी याला म्हणतो प्रकाश तत्व. हे जुळलेलं आहे इंट्युशन, सायकिक ऍबिलिटी सोबत, तुमच्या मनाची शक्ती सोबत. आणि हे आहे सहस्त्रार चक्र, हे सुद्धा डायरेक्ट ब्रह्मांडासोबत जुळलेलं आहे. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा इथूनच आपल्या शरीरात उतरते. तुम्ही बघत असाल की जन्म जेव्हा होते लेकराचा, तेव्हा टाळू छिद्र असते. हा तो पहिला पॉइंट असते जिथून जीव प्रवेश करते आणि जाण्याचा रस्ता ओपन ठेवते. जर त्या लेकराला असं वाटलं की ह्या शरीर बरोबर नाहीये, हे मी ज्या उद्देशासाठी पृथ्वीवर जन्म घेतला, हे ह्या फॅमिली सोबत, ह्या लोकांसोबत पूर्ण नाही होऊ शकत, तो पटकन निघून जाते. हा पॉइंट खूप महत्वाचा. हे आहे जुळलेलं तुमच्या सहस्त्रार चक्रासोबत. आणि हे आहे शून्य तत्व, पूर्ण तत्व, अहम तत्व. इथे स्वतःची ओळख होते. अशाच प्रकारे ह्या सगळ्या सातही चक्रासोबत हे पंचमहाभूत, हे प्रकाश तत्व, हे चैतन्य तत्व कनेक्टेड आहे. आपण जेव्हा एक शब्द बोललो की ह्या शून्यत मध्ये, ह्या शून्य तत्वामध्ये निर्माण झालं कशाचं? एक स्पंदन पडलं, इच्छाशक्ती. त्याला म्हटलं जाते इच्छाशक्ती. इच्छा जेव्हा निर्माण झाली, तेव्हा त्या इच्छेची पूर्णता कशी करू, यामध्ये दुसरी शक्ती निर्माण झाली, त्याला म्हटलं जाते ज्ञानशक्ती.
आणि ज्ञान शक्तीनंतर ते ज्ञान मिळाल्यानंतर ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी सुरू झाली. म्हणजे त्याच्यावर ऍक्शन करणं सुरू झालं. याला म्हटलं जाते क्रियाशक्ती. तर ह्या तीन शक्ती आहे ज्या आपल्यासोबत कनेक्टेड आहे. इच्छ- इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती. सर्वात अगोदर आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीचं निर्माण व्हायचं आहे तर सगळ्यात अगोदर काय होते? इच्छा होते. इच्छा झाल्यानंतर काय होते? ती कशी इच्छा पूर्ण करण याचा आपण सर्चिंग मध्ये लागतो. त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू शोधतो. म्हणजे ज्ञान प्राप्त करतो. जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो त्यानंतर आपण कर्म करतो, म्हणजे क्रिया करतो. ते इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती. त्याचं आणखी एक स्वरूप हे झालं शक्ती, हे देवीच्या रूपात. आता आपण उतरू तत्व. रज, तम, सत्व. हे जे इच्छाशक्ती आहे ना, हे तमच आहे. हे पडून आहे. आणि पडल्या पडल्या विचार करत आहे की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, मनातल्या मनात. हे स्वप्नाची स्थिती आहे. किंवा याला आपण काय म्हणू? हो. सुषुप्त अवस्था पण म्हणू शकतो. पडून आहे, शांत, त्याला काही लेना नाही देणार नाही. तमस, तमतत्व. मग येते रजतत्व. रजतत्व काय आहे? खूप हायपर तत्व आहे, ऍक्टिव्ह तत्व आहे. हे ज्ञान शक्ती आहे. काहीतरी करायचं आहे, काहीतरी प्राप्त करायचं आहे, कसं करू, काय करू, कुठं भेटन, काय होईल, इन सर्चिंग मध्ये लागलेला आहे रजतत्व. पैसा सगळ्यात जास्त ह्याच लोकांपाशी असते ज्याचं रजस तत्व असते. तमसवाले लोक तर पडून राहते. एक तर उठते तर ढोरासारखं काम करते, पुन्हा पडून जाते. रजसवाला हायपर ऍक्टिव्ह असते, सतत काहीतरी करतच राहते. आणि सतत काहीतरी करणारे लोक सतत पैसा पण कमवत राहते. त्याचं डोकं सतत चालतच राहते. रजस नेचर. त्याच्यानंतरचं सत्व. हे सात्विक तत्व जे आहे ते शुद्ध बॅलन्स आहे. त्याला आराम पण समजते, ऍक्टिव्हिटी पण समजते, इच्छा पण समजते, कर्म पण समजते, ज्ञान पण समजते. त्याच्या प्रत्येक क्रिया एकदम बॅलन्स फॉर्म मध्ये असते. ते सात्व. सुषुप्त अवस्था, झोपलेली अवस्था, स्वप्नाची अवस्था ज्यामध्ये तो विचार करत आहे, आणि एक आहे जागृत अवस्था ज्यामध्ये तो क्रिया करते. हेच तीन तत्व. आणखी आपण याला विभागणी करू. एक आहे तुमचं पास्ट, पडून आहे, काही लेना नाही देणार नाही, गेलं ते झालं सगळं. पास्ट मध्ये रमलेला व्यक्ती काहीच करत नाही, पडून राहते. एक आहे तुमचं फ्युचर, स्वप्नाची अवस्था. तो निवड कल्पना करताय भविष्याची, कसं करू, काय करू, कुठून नॉलेज आणू, कुठून काम करू, काय काय करू, त्याची शोध घेण्याची वृत्ती जी आहे ते फ्युचर मध्ये चालला तो आता. आणि एक आहे सात्विक स्थिती, जे वर्तमान मध्ये राहते, अनालिसिस करते आणि प्रेझेंट मध्ये काम करते. हे आहे आपलं स्थिती. वर्तमान स्थिती, भविष्याची स्थिती आणि भूतकाळाची स्थिती. याला आपण आणखी खाली आणू. इडा, पिंगळा, सुषुम्ना. इडा नाडी ही ती तमसवाली नाडी आहे. शांत, सौम्य, स्थिर, काही नाही, शरीराला बॅलन्स करत आहे शांततेमध्ये. रजस तत्वाची नाडी आहे सूर्य नाडी, अग्नी, फायर, हायपर ऍक्टिव्ह, काम करायची शक्ती, इच्छा, खूप खूप प्राप्त करण्याची इच्छा, ऍक्टिव्हनेस, सूर्य नाडी. आणि एक चालते सात्विक नाडी, सुषुम्ना. ही सुषुम्ना नाडी, सेंटर चॅनल, ही सात्विक नाडी. अशा प्रकारे इडा, पिंगळा, सुषुम्ना, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, रजस, तम, सत्वतत्व, सुषुप्ती, स्वप्नावस्था, जागृतावस्था. त्याच्यानंतर आहे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती. याचं सगळ्याचं मूळ स्वरूप आहे मूळ माया आदिशक्ती. ती सहस्त्रार चक्रमधून उतरत उतरत मूलाधार चक्रमध्ये जात इतके सारे रूपात व्यक्त होऊन राहिली. आणि त्याच्यावर आहे तुमचं शिवतत्व. हे परमशिव, हे अर्धनारीश्वर शिवशक्ती स्वरूप, सदाशिव,
ईश्वर, रुद्र, विष्णू आणि ब्रह्मा, अशी हे प्रत्येक चक्रासोबत देवता आहे. तर ठीक आहे, आपण आता टॉपिक इथे स्टॉप करू. उद्याला आपण बघू सेवन चक्र कसे नवग्रहासोबत कनेक्टेड आहे. पिंड ब्रह्मांडाची स्थिती बघितली आपण, हे तत्व, पंचमहाभूत आणि आपलं चक्र याची स्थिती आपण बघितलेली आहे आतापर्यंत. जवळपास मी शक्ती तत्वाचंही विवेचन करून दिलं. उद्या आपण नवग्रह करू, आणि नवग्रहानंतर मग आणखी काही डिटेलिंग, हे जे देवता आहे त्या देवतावर आपण बोलू. प्रत्येक चक्रावर शक्ती आहे, त्या शक्तीवर सुद्धा आपण बोलू. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण सुरुवात करू एका एका चक्राचं डिटेल एक्सप्लेनेशन. तर आय होप आजचं सेशन तुम्हाला सर्वांना आवडलं असेल. खूप चांगलं इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज तुमच्याजवळ मी शेअर करण्याचा प्रयत्न केला. तर चला आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करू, आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. ओके, व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. बोला. गुड मॉर्निंग सर. छान वाटलं गुड आज. मॉर्निंग. हा. फ्रेश फ्रेश वाटत आहे एकदम. ओके. आणि वा. आज थोडं एकदम म्हणजे लाईट्स लाईट्स एकदम फील झालं. अच्छा. हा, एकदम मस्त छान वाटत आहे. वा. ब्लेस यू. थँक्यू दादा, थँक्यू ब्लेस यू. थँक्यू. बोला कल्याणी ताई, बोला. गुड मॉर्निंग दादा. थोडी घाई आहे म्हणून म्हटलं मी पहिले बोलून देते आणि मला हो, अमरावतीला बोला. जायचंय. ओके. छान होतं. आणि आज आता तुम्हाला मे बी माहिती असेल की वातावरण थोडं थंड झालं आहे सकाळी. हम्म, 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 पण ना म्हणजे माझ्याकडे धुकं आहे, वातावरण थंड आहे, थंडी हवा सुरू आहे. पण मला ना पूर्ण बॉडी अशी गरम वाटत होती. येस. म्हणजे मला तर थंडी अशी जाणवली नाही. ते हवा थंडी आहे पण मला जाणवलीच नाही. मला पूर्ण मेडिटेशनच्या मध्ये असं वॉर्म वाटत होतं, बिलकुल गरम बिलकुल. छान आहे. आणि फक्त ना पर्पल कलर आज हे झाला, मला व्हिज्युअलाइज झाला फक्त पर्पल, बाकी कुठलाच ठीक. कलर नाही. चालते. चालते. जे मिळालं, जे दिसलं त्याला एक्सेप्ट करायचं, किंतु परंतु हा करायची हा. गरज नाही. तर हम्म. ब्लेस यू, ब्लेस यू, आणि ब्लेस तो यू. प्रोग्रेसच आहे ना, एक एक जर सगळी सगळी व्हिज्युअलाइज होत प्रोग्रेस आहे. आहे. हो. हम्म. सगळी प्रोग्रेस आहे. ठीक आहे दादा. राजेश हटवार सर, थँक्यू. गुड ब्लेस यू मॉर्निंग. ऑल. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. छान वाटलं आज. आणि ध्यान जेव्हा करतो तर एकदम म्हणजे लवकर असं ध्यान होतं, डीप मध्ये लवकर जातं. आणि इथे आज हलका हलका येलो कलर फील होत आहे. फील होत होता. वा. आणि ब्लेस. रिलॅक्स एकदम म्हणजे डीप मध्ये आपण लवकर नुसतं जात आहे. जात आहे. हा, येस. डीप मध्ये लवकर जात आहे. ब्लेस. छान वाटत. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. सुरभी ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. आज मी फुल्ली अवेक होती. फुल्ली वा. सुरुवात स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत फुल कॉन्सन्ट्रेशन. सगळे चक्र पण आज माझे ऍक्टिव्ह झाले. तुम्ही छान. स्टार्टिंगला जसं सांगितलं होतं की इन्वोक करायचं, सगळं हा. मी इन्स्ट्रक्शन फॉलो करून सगळं आज रिलॅक्स सायलेंट मस्त वाटत आहे. वा. ब्लेस यू. खूप छान. ब्लेस यू. थँक्यू दादा. ब्लेस यू ऑल. योगेश सर, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. आजचा अनुभव तर एकदम जबरदस्त. मेडिटेशन सुरू व्हायच्या पहिले मी एंजलला अबोक केलं. तर आज मला आर्च एंजल मेटाट्रॉननी म्हटलं की तू माझ्या सिम्बॉलवर बस. वा. तो मी त्या सिम्बॉलवर बसलो हा. आणि मग तो सिम्बॉल मला गॅलेक्सी मध्ये घेऊन गेला मधात. अच्छा. अच्छा. हा. हा, तिकडे खूप जे असे छोटे छोटे रंगबिरंगी तारे, छान थंड हवा, हम्म. एकदम प्रकाशही एकदम असा ब्ल्यूइश ब्ल्यूइश प्रकाश, ब्लूइश हम्म. प्रकाश. आणि तिकडे गेल्यावर माझी बॉडी पूर्ण क्रिस्टल झाली. क्रिस्टल म्हणजे पूर्ण वा. क्लिअर दिसत आहे बॉडी. हा.
आणि हा. तिकडे गेल्यावर मग एक एक चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. तर ते चक्र त्यांची लाईट ग्लो करत आहे. वा. म्हणजे खालून चक्र असा लाल दिसून राहिला, मग ऑरेंज दिसून राहिला, मग येलो दिसून राहिला. म्हणजे असे सगळे चक्र माझ्या बॉडीतले ग्लो ग्लो, म्हणजे जसे जसे चार्ज येत आहेत तसे तसे पूर्ण फुल ग्लो मध्ये दिसत होते. हम्म. आणि सगळ्या एंजल्स तिकडे येऊनच त्यांनी सगळी ब्लेसिंग दिली मला गॅलेक्सी मध्ये. वा. आणि मग मी सहस्त्र चक्रावर जेव्हा पोहोचलो तेव्हा लक्षात आलं की म्हणजे याच्यात आलो, मी परत आलो. परत आले. सो हा, अलग अलग वा. आज अलग अलग म्हणजे आजची सगळं मेडिटेशन गॅलेक्सी मध्ये झालं माझं. वा वा. थँक्यू 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 ऑल. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. तुमचे अनुभव थँक्यू हमेशाच ऑल मोटिवेट करणारे आहे, फॉर बिलकुल. पर्च्युअल फॅमिली. ब्लेस यू ऑल, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू लॉट्स ऑफ थँक्यू लव अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. हम्म. आता कोण आहे? अक्षय. अक्षय सर, अक्षय दादा. अंकिता. आपलं गुड नेहमी मॉर्निंग अंकित. सारखंच थोडं. गुड मॉर्निंग गुड दादा. मॉर्निंग. हा, बोला. अं, बोला थोडा अंकित दादा, बोला. स्टार्टिंगला थोडा आळस वाटतो, हा. पण नंतर मग स्टार्ट केल्यानंतर एनर्जेटिक वाटायला लागतो. ओके. आणि आपलं नेहमी सारखंच झाल्यानंतर, मेडिटेशन झाल्यानंतर एनर्जेटिक वाटायला लागतं, दिवस चांगला जातो. वा. चांगला आहे. पण जरा स्टार्ट ग्रेट. आहे त्याच्यामुळं. हा हा हा, नाही बरोबर आहे, नवीन नाही सध्या, तर चालते, काही हा हरकत नाही. हा. हो. ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू थँक्यू दादा. गुड मॉर्निंग अंकिता ताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. आज ना सहस्त्रार चक्रापासून हे आपल्या अनाहत चक्र आणि आज्ञा चक्र, म्हणजे यावरती जेव्हा फोकस करत होती तेव्हा इतके भयंकर जांभई येत होत्या. आणि डोळ्यातून पाणी पण चालू होतं, म्हणजे आज्ञा चक्रावरती जेव्हा फोकस करत होती तेव्हा. ओके. पण तेव्हा एवढं काही नाही, म्हणजे मला असं वाटलं की चला चांगली गोष्ट आहे, निगेटिव्ह एनर्जी रिलीज होत असेल. आणि एकदम बरोबर. जसे सेवन चक्र झाल्याच्या नंतर माझी बॉडी ना समोर मागे अशी खूप फास्ट होत होती. ओके. आणि गोल फिरल्यासारखी, म्हणजे मुवमेंट मध्ये होती मी, अशी स्टेबल करायचा प्रयत्न करत होती, पण ती आपोआपच म्हणजे बॉडी ना खूप जोरात समोर मागे होत होती. बरोबर. हम्म. ठीक आहे. काही नाही, नॉर्मल आहे, एनर्जीचा फ्लो आहे हा. मोठ्या प्रमाणात एनर्जीचा फ्लो आला म्हणजे असं होते. तर याला जास्त होल्ड नाही करायचं आणि जास्त अंगात पण नाही येऊ द्यायचं. बस नॉर्मल नॉर्मल मध्ये बॉडी हालत आहे, चालून जाते. कारण की ते हम्म. एनर्जी मूव्ह करते, स्पायरल फॉर्म मध्ये एनर्जी येते किंवा जाते. तर दोन्ही कंडिशन मध्ये बॉडी डोलायला लागते, तर ते चालते, हा, काही म्हणजे हरकत नाही. मी थांबवायचा प्रयत्न करत होती, पण तरी बॉडी मुवमेंट मध्येच होती. नाही नाही, अशा वेळेस त्याने जास्त थांबवण्याचा प्रयत्न नाही करायचा, नाही तर मग काय होते, एनर्जी स्टक होऊन जाते आणि जास्त त्याला अंगात उतरू नाही द्यायचं, नाही तर माहित पडलं बिलकुल अंगात आल्यासारखं गरगर गरगर सुरू केलं, तर नाही असंही नाही एवढं होऊ नव्हतं. द्यायचं. दोन्ही थोडंफार म्हणजे बॅलन्स फॉर्म मध्ये ब्रिदिंग चालायचं. करताना होतं, जेव्हा मी ब्रिदिंग करत होती ना तेव्हा. चालते चालते, काही हरकत नाही. चालते, ठीक आहे. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. मनोज सर, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. छान अनुभव होता आजचा. म्हटलं थर्ड आय पासून चांगलं वाटत होतं एकदम. ब्लिंक 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 चालू होतं. वा. थँक्यू थँक्यू बढिया. सर, थँक्यू ब्लेस यू, थँक्यू. ब्लेस यू सर, ब्लेस यू. चेतन सर, गुड मॉर्निंग. साक्षीताई. गुड मॉर्निंग चेतन सर, बोला. ओके. हॅलो. साक्षीताई. हा, बोला ना, बोला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. छान दादा, छान झालं दादा मेडिटेशन आजचं पण. एकदम असं शांत वाटत आहे, छान ध्यान लागलं होतं आणि व्यवस्थित सगळे चक्राचं हे पण झालं. छान झालं अगदी. थँक्यू ब्लेस दादा, यू, थँक्यू. ब्लेस यू ब्लेस दादा, यू, ब्लेस थँक्यू. यू. आता कोण आहे? चेतन सर, बोला. स्मिताताई. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आजचं मेडिटेशन छान झालं. शांती शांती वाटते आणि स्थिर झाल्यासारखं वाटतंय. आणि जे आज्ञाचक्रापासून थोडंसं मुवमेंट छान झालं, म्हणजे फिलिंग खूप गुड आहे.
असं म्हणू शकतो. ओके. ओके. हा, ठीक आहे. कारण तेव्हा कसं आहे की मन विचलित होऊन जातं ना, ते आता नाही होत, एकदम शांत होऊन जातं. येस. ओके. चांगला आहे. चांगला थँक्यू आहे सर, सर, चांगली थँक्यू. प्रोग्रेस आहे, कंटिन्यू करा. ब्लेस यू. ब्लेस थँक्यू यू. सर. स्मिता ताई, सुमित सोनी. गुड मॉर्निंग यस, सर. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. कोई और बोल रहे हो क्या? हाँ, बोलूं सर मैं? बोलिए बोलिए सर, हाँ, बोलिए. गुड मॉर्निंग सर. आज का एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा. बढ़िया नहा धोकर पूरा रेडी होके साफ सफाई करके दिया वगैरह लगाकर आज शुरुआत की. तो बहुत अच्छी फीलिंग आ रही है. और सभी सभी चक्र चक्र जो है, जैसे जैसे एन्चेंटिंग हो रही थी तो उस समय मैं फोकस कर पा रहा था कि आप जो बोल रहे हैं और जिस तरीके से हम एन्चेंटिंग कर रहे हैं, और उसको मैं फील कर रहा था. क्योंकि आपने जो एक्सप्लेनेशन दिया सर, कि शुरुआत कहाँ से हुई, तो अब मैं उसको रिलेट कर पा रहा हूँ. यस. मतलब और ये कितनी मुझे हमको ये पता ही नहीं रहता है कि मूलाधार चक्र के नीचे भी मतलब जो पाताल का जो आपने बताया और जितना भी कुछ है, ये हम एक्चुअली ध्यान में नहीं रख पाते. आज आपने जो बताया उसकी वजह से वो सब मैं इमेजिन कर पा रहा था कि उसके नीचे भी बहुत बड़ी शक्ति है. हाँ. और बॉडी यस. हिलती है सर. जैसे जैसे दूसरा तीसरा चक्र आया तो बॉडी मेरी ऑटोमेटिकली आगे पीछे हिलना शुरू हो जाती है. राइट पैर का जो अंगूठा है वो अपने आप हिलना शुरू हो जाता है. अच्छा, ठीक है. ठीक है. तो कोई बात नहीं सर, ये अभी एनर्जी का इन्वोकेशन हो रहा है. हमारे शरीर से ऊर्जा एक तो निकल रही बाहर या फिर अंदर आ रही है. हम्म. दोनों ही कंडीशन में क्या है कि ऊर्जा एक स्पाइरल फॉर्म में रोटेट करेगी, मूव अच्छा. करेगी. तो हाँ, हाँ. बॉडी जैसे जैसे ऊर्जा हिलेगी उस तरीके से बॉडी भी हमारी आगे पीछे ऐसे डोलती है. तो कुछ दिनों के बाद ये बैलेंस हो जाता है. लेकिन जब ऐसा हो रहा है ना, तो उसे कंट्रोल नहीं करेंगे, रेस्ट्रिक्ट नहीं करेंगे, और उसके साथ अफर्मेशन करेंगे कि यस, आई एम परफेक्टली बैलेंस, आई एम इन बॉडी, आई होल्ड माई बॉडी. मतलब जब आप इस तरीके से कमांड देंगे ना, तो शरीर को पता चल जाएगा कि नहीं, हमें इस ऊर्जा के साथ नहीं चलना है, यहीं पे रहना है. यस. तो शरीर स्थिर हो जाएगा. आई एम ग्राउंडेड, आई एम बैलेंस, आई एम स्टेबल. इस तरीके से अगर हम अफर्मेशन उस समय दे देंगे तो बॉडी यस. स्थिर हो जाएगी. ब्रीदिंग पे अगर ध्यान देंगे तो जो ऊर्जा शरीर से निकल रही है वो सीधी श्वास से निकल जाएंगी. हम्म. और फिर हम स्ट्रेट बैठे हैं, और ऊर्जा जो काम करनी है वो करती रहेगी. अगर अच्छा. आपको ऐसा लगता है कि आप कमरे में अकेले हैं और आपको पूरा ही मूव होने देना है, तो होने दीजिए. हम्म. जितना शरीर को कुछ दिनों तक, 2-3 दिनों तक अगर घूमता है तो घूमने दीजिए. इससे क्या होगा कि पूरे के पूरे जो नसों का जो स्ट्रक्चर है ना, वो सब खुल जाएगा, शरीर का ऊर्जा का स्ट्रक्चर खुल जाएगा. अच्छा. है ना. तो ये होता है. अगर ऐसा नहीं चाहते तो सीधे बैठे रहिए, ब्रीदिंग शुरू कर दीजिए तेजी से. हम्म. हम्म. लंबी गहरी श्वास लीजिए या फिर तेज ब्रीदिंग कीजिए, तो ये ऊर्जा सीधे श्वासों के द्वारा बाहर निकल जाएगी. है रिलीज हो जाएगी. ना. तो ये इससे बैलेंसिंग अच्छी बन जाती है हमारी. बिल्कुल सर, बिल्कुल. और ये जो अंगूठा वगैरह हिलना, शरीर का कोई ऑर्गन, शरीर का कोई अंग हिलना, सडनली पेन होना, ये सब शो करता है कि कहीं तो भी स्टक एनर्जी है, रुकी हुई एनर्जी है. अच्छा. और वो रुकी हुई एनर्जी मूव करने की कोशिश करती है. तो जब मूव करने की कोशिश करेगी, एक तो सडनली पेन होगा, या फिर कोई हम्म. ऑर्गन हिल जाएगा, एक तो झटका लगेगा, ये ऐसी बातें होगी. तो ऐसे हम्म. में डरना नहीं है, ये होते रहेगा. है बराबर. ना. तो कल. नॉर्मल प्रोसेस है. हाँ सर. हाँ, बोलिए. कल जैसे बैक बैक पे जैसे रोंगटे खड़े हुए थे और हाँ हाँ खुजली जैसा लगा था एक्चुअली 2-3 बार. हाँ 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 हाँ. तो ये ओके. नॉर्मल है ना सर? सब सब नॉर्मल है, सब नॉर्मल है. क्योंकि देखिए, जैसे ठंड की एकदम लहर आती है, गर्म हवा की लहर आती है, तो हमारे रोंगटे खड़े हो जाते हैं. है ना. और जब हम डरते हैं या फिर हमें हमारे अंदर जैसे कोई फोबिया होगा, जैसे ऊपर से हम देखते हैं, तो एकदम है हम्म. पैरों में झंझनाहट आ जाती है. बराबर, बराबर. खट्टा या फिर कुछ ऐसा नमकीन अगर आ गया तो दांतों में झंझनाहट होती है. तो ये क्या हम्म. है, ये रिएक्शन है हमारे माइंड के द्वारा दी जाने वाली. अच्छा. तो सेम लेवल पे जब एनर्जी आती है ना, तब ये सेम रिएक्शन हमारी बॉडी देती है. क्योंकि उसे ये पता नहीं होता कि क्या चल रहा है. और हम्म. उसके साथ साथ जो निगेटिव एनर्जीज होती है वो भी कहीं ना कहीं हमें काउंटर करने की कोशिश करती है. कि अच्छा. कहीं तो भी चिट्टी चलेगी, कहीं तो एकदम खुजली होगी, देखेंगे तो कुछ नहीं है. तो ये हम्म. सारे सिम्टम्स डिस्ट्रैक्ट करने के लिए भी होते हैं, और एनर्जी इन्वोकेशन के भी होते हैं, दोनों हम्म. ओर से. हम्म. तो ये सब नॉर्मल है, अपने आप बैलेंस होगा. इसीलिए मैं बोल रहा हूँ कि स्टेबल, आई एम बैलेंस, आई एम फिट एंड फाइन.
ऐसे अगर हम वर्ड यूज करेंगे ना तो अपने हम्म, आप ये जो चीजें होती है इससे कमांड मिलती है कि नहीं ये कुछ नहीं है, हम्म, मैं इससे ज्यादा सुपेरियर हूँ, तो हम्म। ये अपने आप शांत हो जाएगी। अच्छा अच्छा, ओके ऐसा। ओके। हाँ। थैंक यू अमित सर, थैंक यू सो मच, थैंक यू ऑल। ब्लेस ब्लेस यू, यू। थैंक यू। अच्छा है। गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। प्रशांत बोलतो. बोला, अरे हा बोला दादा. खूप खूप छान वाटलं. पूर्ण हा. दिवसभर एनर्जेटिक असते. आज पुन्हा पण कासव सोबतच होता. ते ओके. मेडिटेशनला बसल्यानंतर ते सोबत म्हणजे एकदम भास नाही, पूर्ण फील होऊन जातं सोबत आहे म्हणून. हात पुढे करावा लागते आणि जवळ घ्यावं लागते, असं झालं. अरे वा. हं, हं. छान आहे सर, येऊ द्या येऊ द्या. एंजल असेल हं, कोणी, अॅनिमल हं, एंजल असेल, हं, हं. चांगली गोष्ट आहे. आणि कासव तसाही चांगला प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे, प्रोग्रेसचं प्रतीक आहे, ऐश्वर्याचं प्रतीक आहे, जीवनातलं हं, स्टेबिलिटीचं प्रतीक आहे, प्रोटेक्शनचं प्रतीक आहे. हं, हं. तर खूप छान आहे. एक खूप सुंदर एनर्जी ह्युमन काइंड आहे. अॅनिमल किंगडम मधलं एक सगळ्यात सुंदर एक जीव आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त हायर सेन्सेशन आहे. हां, हां. चांगली गोष्ट आहे ना, खूप चांगली गोष्ट आहे. खूप सुंदर प्रतीक टीव्हीला आहे. स्क्रीन आणि सेव्हरला दादा दुसरी गोष्ट, कासवच आला होता. दुसरी गोष्ट की काय म्हटलं काय? टीव्हीला म्हणजे सडनली असं टीव्ही ऑन केला आणि टीव्ही स्क्रीन सेव्हरला कासवच होता काल. ओके. वाव. कुठे याला आहे ना, आपण एखादा एंजलच्या फॉर्म मध्ये पण बघू शकतो, ठीक आहे. हां. की तुमचे एंजल असेल हे गार्डियन एंजल्स म्हटलं जाते याला, जो आपल्या सोबत असते नेहमी, हं, हं. आणि त्यांचं एक इन्स्ट्रक्शन असते, आणि विष्णू तत्व जे आहे ना आपलं, त्याचंही प्रतीक आहे. हां. तर त्याच्यामुळे कसं आहे की जर तुमचं कॉन्शियसनेस कुठं जर विष्णू सोबत कनेक्ट असेल, अं, तर मे बी तिथे पण कासवाचं प्रेझेन्स फील होऊ शकते. आणि दुसरं जे मी सगळं सांगितलं, प्रॉस्पेरिटी, वेल्थ, अबंडन्सचं पण प्रतीक आहे. हां. त्याच्यानंतर कासव, मी म्हटलं ना, खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. तर अॅनिमल किंगडम मधून अॅनिमल एंजल्स जर कोणते असतील, नेचर एंजल मधून, तर ते हं, सुद्धा ह्या फॉर्म मध्ये आपल्याला भेटू शकते. कारण की मी अगोदरच म्हटलं, तुमचं एनर्जी, तुमची बॉडी खूप प्युअर सोल आहे. हं. थोडस डिस्टर्बन्स आहे, तो निघाला ना तर खूप सुंदर तुमची ग्रोथ आहे. तर हे मे बी तुमच्या सोबतच असेल, अंगसंगत असेल लहानपणापासून, ते तुम्हाला माहित नसेल, आता लक्षात येऊन राहिलं की हे आपल्या सोबत आहे म्हणून एनर्जी हां. ना. तर खूप चांगली गोष्ट आहे. एखाद्या थँक यू सुंदर दादा. कासवाचा फोटो आहे ना, जो हां, हां. मनीला रिप्रेझेंट करते, असते ना पैशाच्या वरती कासव आहे किंवा कासवावर पैसे हां. पडून राहिले, अशा प्रकारचा एखादा सुंदरसा छोटासा फोटो आणा आणि आपल्या घरात लावून टाका. ठीक आहे ना सर. त्यांनी तुमचा प्रेझेन्स पण तुम्हाला फील होत राहील आणि त्याचा अबंडन्स पण तुम्ही फील करत राहा. ठीक. ठीक आहे. ब्लेस यू सर, खूप सुंदर. ठीक. ब्लेस यू. हां. थँक यू दादा. ब्लेस यू. निंबाडकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. सगळ्यांना गुड मॉर्निंग. सुप्रभात, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप छान फिलिंग होऊन राहिलं. ऍक्च्युअली मला असं वाटत होतं की आज आपण मेडिटेशन करू शकतो, सेशनला येऊ शकतो की नाही. आज इथे आपल्या घराजवळ गजानन महाराज मंदिर आहे, तिथे अभिषेक होता आमच्याकडून. असं असं. त्याच्यामुळे मी सकाळी ऍक्च्युअली मेसेज टाकणार होतो, दादा मेडिटेशनला बसू शकणार नाही. बरं. परंतु तेवढ्यात त्यातल्या गुरुजींचा आला की तुम्ही सकाळी 5 वाजताच या. अच्छा. आम्ही बरोबर 5 वाजता तिथे पोहोचलो. 5:20ला अभिषेक आटोपला आणि हा. मेडिटेशनच्या वेळेला बरोबर घरी येऊन बसलो. वा. महाराजांची कृपा आहे. हो हो. आज छान काही झालं. विशेष फील झालं काय मंदिरात वगैरे? असं मंदिरात स्पेशली नाही जाणवलं, परंतु एक शरीर हलकं हलकं वाटत होतं. अच्छा. पण इथे जेव्हा मेडिटेशनला बसलो, तर जेव्हा आपण एनर्जीला कॉल करतो आणि मग जेव्हा तुम्ही एक कमांड देता, मी समस्त गुरुओं का आवाहन करता हूँ, हा हा. तर दत्त गुरूंपासून असे सगळे गुरु दिसले मला. ब्लेस यू, ब्लेस यू सर, ब्लेस यू. म्हणजे साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ सगळे बा पाहून राहिले आपल्याकडे. वा. खूप छान अनुभव होता. आणि त्यानंतर जसं मधात एकदा आलं होतं की जे चक्र आपण हिलिंग करतो, तर तिथून एक व्हाईट लाईट पूर्ण माझ्या सहस्रार चक्रावर कलेक्ट होऊन राहिलेला आहे. तर तो पूर्ण आज कलेक्ट होत होता. ब्लेस यू सर. थँक्यू, थँक्यू, खूप थँक्यू. मी आज यासाठी हा प्रश्न विचारला की जसं मी तुमचं नाव घेतलं, एकदम हा. माझ्या आज्ञाचक्रावर
जबरदस्त स्ट्राईक झालं, एकदम इथं पिन सुरू झालं. म्हणून म्हटलं की आज काही विशेष अं, गुरुचा काही अनुभव झाला का, गजानन महाराजांचा काही अनुभव झाला का? हा हा. ब्लेस यू सर, खूप सुंदर सर. खूप छान प्रोग्रेस आहे तुमची. खरंच आहे, खरंच खूप प्युअर सोल आहे. खूप प्युअर सोल आहे. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. सर्वांनी ब्लेसिंग द्या, सर्वांनी ब्लेसिंग द्या. मी सर्वांना शिकवलं आहे, जेव्हा इतकं चांगलं घटना घडून राहिली तर तुम्ही ब्लेसिंग कशा नाही देत? अरे बघा किती सुंदर आहे, आज साक्षात गुरु तत्व अनुभवलेले व्यक्ती सोबत बसून आहे. त्यांच्या ऑरा सोबत तुम्ही आज कनेक्ट नाही होणार तर कधी रिसीव्ह करा ब्लेसिंग? तुम्ही ब्लेसिंग द्यान तर पलटून सगळे गुरुतत्व तुम्हाला ब्लेस करन. छान आहे सर, खूप सुंदर. खूप खुश झालो मी आज एकदम, म्हणजे खरंच ना, म्हणजे तुम्ही बोलता बोलता शरीर हलकं पडलं असं वाटून राहिलं मला. ब्लेस यू सर, खूप सुंदर, खूप सुंदर. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. Bless you, bless you. सगळ्या गुरूंचं खूप 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 धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काल तुम्ही जे सांगितलं होतं त्याच्या पद्धतीने झालं असतं, व्यवस्थित झालं. ओके. जे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे सेवन चक्रवर सर्व हा हा. कॉन्सन्ट्रेशन झालं. आणि पूर्ण पूर्ण जागा होतो मी, म्हणजे झोप नाही लागली काही. आणि शरीर हलकं झालं पूर्ण आज. वाव सर, ब्लेस यू. छान आहे, फ्रेश ब्लेस यू. वाटायला आता. छान आहे सर, मस्त प्रोग्रेस आहे शरीर हलका सगळ्यांची, हलका खूप वाटायला. सुंदर प्रोग्रेस आहे. खूप सुंदर प्रोग्रेस आहे. आणि तुम्ही जे सांगितलं जे भूतलाव आणि पाताळ तलाव आणि आतलं जे तलाव आहे आपलं आपलं जनरल तलाव, ओके. हा. त्याच्याविषयी पूर्ण माहिती सांगितली. त्याच्यामध्ये खूप धन्यवाद. माहित नव्हतं काय असतं आतमध्ये बी, नाही का, भूगर्भामध्ये काय काय हो, असतंय, आपल्या डोक्याच्या वर काय असतंय, बरोबर, पाताळामध्ये काय असतंय. आणि बरोबर, सात 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 सात्तरिक एकवीसचा जो समूह आहे, सात्तरिक एकवीसचा बंच आहे, त्या बंचनुसार बरोबर. ही पृथ्वी तयार झालेली आहे. त्या आम्हाला येस. माहित, आता आता माहित झालं. त्याबद्दल धन्यवाद. असंच नवीन नवीन नॉलेज शेअर करीत जायचं. थँक्यू. थँक्यू एंजल्स. थँक्यू अमित सर. ब्लेस यू सर, ब्लेस थँक्यू यू, टीम. ब्लेस यू. ब्लेस थँक्यू यू. सर. प्रणाली ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आजचा काही विशेष? आजचा विशेष मीन्स ऍक्च्युली याच्या आधी तुम्ही ते सरांना सांगितलं ना, हा. की असं ती एनर्जी हे करत असते, तर मला ते असं डुलक्या येणे किंवा असं झटके वगैरे असं थोडं थोडं येत होतं. पण आज मी ओके. पूर्ण अवेक आहे आणि मला मोस्टली मूलाधार पासून पूर्ण वरपर्यंत मला गायत्री देवीच व्हिज्युअलाइज होतात. खूप सुंदर. माहिती नाही मला, पण लॉट्स ऑफ त्यांचे ब्लेसिंग्स पुष्कळ आहेत, त्याच विजन मध्ये दिसत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही मी फार खुश एखाद्या आहे. एखाद्या दिवशी वेळ काढा हम्म, आणि म्हणजे तासभराचा वेळ असला पाहिजे ज्यामध्ये आपण साधना घेऊ, ठीक आहे प्रॉपर सर. गायत्रीची साधना घेऊ. हम्म, त्यांचं इन्व्होकेशन करून देईल, त्यांच्याशी मी तुमचं कनेक्शन करून देण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यानंतर ह्या साधनेच्या सोबत गायत्री साधना पण सुरू करा. पण मी थोडीशी अलग साधना देईल, थोडस ऍडव्हान्स लेवलची गायत्री राहील हे. याची इम्पॅक्ट खूप हाय असते, खूप हाय. ज्यानं पचवलं त्यानंच पचवलं, अशी अशी शक्ती आहे ही, है ना? आणि तुम्ही जे हम्म, उद्देश, तुम्ही जे करून राहिले सध्या काम, त्याच्यासाठी खूप सुंदर हम्म, आहे. तुमच्या ग्रोथसाठी तुम्हाला हायरचा आशीर्वाद असणं खूप आवश्यक आहे, है ना? तर दिसत आहे तर खूप चांगली गोष्ट आहे, काहीतरी साईन आहे, हे तुमचे होऊ शकते. एंजल्स पण असेल, गायत्री देवी, है ना? आणि तुमचं प्रोटेक्टिव्ह गॉड पण असेल, सपोर्टिव्ह गॉड पण असेल. खूप चांगलं आहे, आपण याच्यावर काम करू आणि नंतर अनुभव हम्म. सांगा किती सुंदर राहील तर. ब्लेस यू. येस, आणि आज हार्ट स्मिता ताई. चक्रावर जेव्हा तुम्ही सांगितले, हा. तेव्हा मला पूर्ण लिटरली सगळ्या एंजल्स, राफेल वगैरे सगळ्या दिसल्या आणि अशा ते फॉरेनर जसं टच करतात असं त्यांनी ब्लेसिंग केली. वा तू वा बस वा. कर. म्हणजे आणि मी त्यांना असं ग्रॅटिट्यूड दिलं आणि असं असं केलं. बस 4-5 जणी होत्या, सगळ्या जणी एकदम अमेझिंग होतं एकदम. थँक्यू, अरे थँक्यू. खूप 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 सुंदर, खूप सुंदर. हे तर आता खूप सगळ्यात बढिया झालं. हा, हार्ट चक्राच्या वेळेस त्या सगळ्या जणी आल्या, म्हणजे मी त्यांना असं इमोशनली बोलवले की काय माहिती नाही, पण सगळे इमेजिंग झालं. नाही 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 नाही, जे आहे सगळेजण कनेक्टेड आहे. मुद्दा इतकाच आहे की आपलं सोल, आपली ऑरा, आपली बॉडी किती लवकर जास्त क्लीन होते.
हम्म जितकी जास्त हम्म लवकर क्लीन होईल आणि जितकं आपलं ऊर्जा क्षेत्र पवित्र होईल, तितकं तितकं यांचं प्रेझेन्स वाढते. कारण की बघा, ह्या शक्तीला आहे ना स्थान पाहिजे असते आपल्या शरीरामध्ये. जर अशुद्धी आहे तर देवतत्व राहत नाही. जितकं हम्म जितकं शुद्ध बनन तितकं तितकं शक्ती आपल्यासोबत चालते. त्याच्यासोबत तुमचे संकल्प जर डिवाईन आहे, तुम्हाला काही सोसायटीची मदत करायची आहे, जगासाठी काही चांगलं काम करायचं आहे, मग अशा वेळेस ते हे तत्व आहे ना धावूनच पडते. की त्यांना तर माहिती आहे की अरे बस हे बॉडी भेटली, एकदम सुंदर आहे, आता बढिया याचा यूज करा. आणि येस. सोसायटीला जेवढं, समाजाला तुम्ही देऊ शकता तेवढं द्या. असं असते हे सगळं. तर चांगलं आहे, थँक्यू जितके थँक्यू चांगले ध्येय तितके चांगले एनजीओज मदत करते. ब्लेस यू. थँक्यू ब्लेस यू. थँक्यू सो मच सर. स्मिताताई. थँक्यू ऑल ऑफ यू. स्मिताताई, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. आज तुम्ही काहीतरी वेगळंच पाहिलं. मी पाहिलं ओह की वाव. तुझं जे मेडिटेशन चालू आहे ना दादा, खूप मोठ्या हॉलमध्ये चालू आहे, खूप मोठ्या हॉटेलच्या हॉलमध्ये चालू आहे. आणि अच्छा. तिथे तू प्रत्यक्षात बसून सगळ्यांचं मेडिटेशन घेतोय. वाव. वाव. थँक्यू दादा. ब्लेस यू. खूप सुंदर. हे म्हणजे माझं फ्युचर प्रिडिक्शन गेलं. येस मला येस. माहिती नाही आता हे मला कसं दिसलं, पण असंच दिसलं दादा. आणि 100 वगैरे लोक असतील दादा, एवढं होतं. खूप मोठा हॉल होता. बापरे. 5 स्टार हॉटेलचा हॉल होता दादा, साधा हॉल नव्हता. बापरे. वाव. तुमचं स्वप्न लवकर पूर्ण होईल मॅडम. गॉड ब्लेस. थँक्यू. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर युअर डिवाइन ब्लेसिंग्स. मी ब्लेसिंगच समजतो हे तुझे, किंवा एंजल्सचं गायडन्स तुझ्याद्वारे मला मिळून राहिलं. आय एक्सेप्ट, आय रिसीव्ह दिस ब्लेसिंग. थँक्यू सो मच. ब्लेस यू ऑल. आणखी कोणी राहिला आहे, कोणाला बोलायचं आहे तर आपण बोला, किंवा मी आता सेशन क्लोज करतो. ओके. चला, सर्वजण झाले आहे. सीमाताई, काही बोलायचं आहे तुम्हाला? लांब खोल श्वास घ्या सर्वांनी. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर. ओ डिवाइन मास्टर्स, डिवाइन गुरु, ascendant master, spirit guide, all divine beings, I invite you. हे ब्रह्मांड के दिव्य गुरु, सिद्ध गुरु, परम गुरु, परात्पर गुरु, पारमेष्ठी गुरु, मानवौध गुरु, मैं आपका आवाहन करता हूँ। हे ब्रह्मांड के दिव्य गुरु, सिद्ध गुरु, परम गुरु, परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु, मानवौध गुरु, आप अपनी दिव्य शक्तियों के साथ, सिद्ध शक्तियों के साथ यहाँ पर आइए। हे ब्रह्मांड के दिव्य गुरु, सिद्ध गुरु, परम गुरु, परात्पर गुरु, पारमेष्ठी गुरु, मानवौध गुरु, मैं आपका आवाहन अपने आज्ञा चक्र में स्थित गुरु मंडल में करता हूँ। आप सभी अपनी दिव्य शक्तियों के साथ, सिद्ध शक्तियों के साथ मेरे आज्ञा चक्र में स्थित गुरु मंडल में स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो। हे ब्रह्मांड के दिव्य गुरु, सिद्ध गुरु, परम गुरु, परात्पर गुरु, पारमिष्टि गुरु, मानवौध गुरु, आपकी सभी दिव्य शक्तियां, सिद्ध शक्तियां, आपका दिव्य ज्ञान, दिव्य तेज, आपका विजडम, नॉलेज, इंटेलिजेंस, साइकिक पावर, इंट्यूशन पावर मुझे आशीर्वाद स्वरूप में प्रदान करे, मुझे प्रकाश प्रदान करे, ताकि मैं अपने जीवन में स्पष्ट रूप से सब कुछ देख सकूं। मेरे जीवन का अंधकार दूर हो, मेरे मन, मस्तिष्क, चेतना में स्थित समस्त नकारात्मकता, अंधकार को दूर करे और प्रकाश की स्थापना करे। लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात तुमच्या हृदयावर ठेवा. लांब खोल श्वास घ्या आणि बघा, एक सुंदर कमळ तुमच्या हृदयामध्ये
ओपन झालेला आहे. एक सुंदर कमळ तुमच्या हृदयामध्ये आहे. बघा त्याला, एक सुंदर कमळ. आणि बघत आहे तुम्ही त्या कमळाच्या सेंटर मध्ये एक सुंदर दिव्य पादुका आहे. गुरुच्या पादुका आहे. तुम्ही सर्वजण आपापल्या गुरुला या ठिकाणी स्थापित करा. बघा, ब्रह्मांडातून दिव्य प्रकाश, प्रकाशपुंज खाली उतरत आहे. त्या प्रकाशामध्ये दिव्य गुरु, सिद्ध गुरु, परम गुरु, परात्पर गुरु, पारमेष्ठी गुरु, मानवोध गुरु आपापल्या दिव्य आणि सिद्ध शक्तीसह, दिव्य ज्ञानसह, दिव्य चेतनेसह, दिव्य प्रकाशासह खाली उतरत आहे आणि त्या पादुकावर स्थापित होत आहे. ओम ह्रीं श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः. ओम ह्रीं श्री गुरु चरणम कमलेभ्यो नमः. ओम ह्रीं श्री गुरु चरणम कमलेभ्यो नमः. आवाहयामि आवाहयामि आवाहयामि. आंजोडी करा. ब्रह्मांडातले दिव्य पुष्प, बेलपत्र, मंजुळा, तुळशीदळ, सर्व प्रकारचे सुगंधित पुष्प तुमच्या हातामध्ये आहे. कमळाची फुलं, गुलाबाची फुलं, मोगरा, जाई जुई, सर्व प्रकारची फुलं तुमच्या हातामध्ये आहे. हे दिव्य पुष्प त्या गुरुच्या चरण पादुकावर अर्पण करा. तुमचं डोकं गुरुला चरण पादुकावर स्पर्श करा. नमस्कार करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराय गुरु साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरवे नमः. ज्ञानं मूलं गुरुर्मूर्ति पूजा मूलं गुरुर्पद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा. आवाहयामि 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 मम प्राणरूपं गुरुत्वं शरण्यं गुरुत्वं शरण्यम्. आवाहयामि 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 मम प्राणरूपं गुरुत्वं शरण्यं गुरुत्वं शरण्यम्. ओम श्री गुरु चरणकमलेभ्यो नमः. नमस्कार करा. लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास घ्या. थँक्यू निंबाळकर सर. थँक्यू सो मच. आजचा गुरुवार पण आहे. आज गुरुपूजा पण झाली. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू. ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच सर. थँक्यू दादा. सगळ्यांना खूप लॉट्स खूप ऑफ लव्ह थँक्यू. अँड ब्लेसिंग. थँक्यू सर.
Thank you, thank you, thank you. Thank you all of ब्लेस यू. you. ब्लेसिंग All द्या bless you, निंबाळकर bless सरांना you, ब्लेसिंग द्या. bless you, bless you, bless you, bless you. निंबाळकर सरांना Lots खूप of खूप love ब्लेसिंग द्या. and blessings, sir. Thank you, thank you, thank you. Lots of थँक यू love and gratitude. थँक Lots यू of Thank love you, and thank you. gratitude. Bless Lots you, of bless love you, and bless gratitude. थँक यू Thank you, everyone. Thank you, Amit Dada. Thank you. थँक यू. ब्लेस यू. आजचा दिवस सगळ्यांचा खूप सुंदर जाव. सर्वांनी गुरुचं अनुभूती घेतली. मी तर घेतली, खूप सुंदर घेतली. निंबाळकर सरच गुरुतुल्य सर आहेत ग्रुपमध्ये नाही का? बिलकुल गुरुतुल्यच आहे. हो हो हो. नमस्कार सर. नमस्कार नारायण सर. you. सर आमच्यापेक्षा माहितीये का आता हे संपल्यावर तुमचं हो. तुमचं नावच खूप मोठं आहे. नारायण म्हटलं की सगळं सगळं ना- सगळं सुटून जात. नारायण नारायण नारायण. ब्लेस यू. तुम्ही मोकळे मोकळे साऊल मोकळा मोकळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला आपुलकी वाटते तुमच्याविषयी नाही का? थँक्यू थँक्यू थँक्यू. योगेश काय म्हणतो ते योगेश हा सर? सर म्हणजे किती हे कोइन्सिडन्स की आता हे संपल्यावर मी डायरेक्ट गुरुसाधनेलाच बसणार होतो. अच्छा. न पा आता म्हणजे गुरुसाधनेच्या पहिले गुरुस्तुती येऊन गेली. बरोबर आहे. म्हणजे खूप सुंदर आहे. हेच म्हणायला लागेल ना, नशीबच म्हणायला लागेल, लकच म्हणायला लागेल. बरोबर, नशीबच आहे. नशिबात आहे खरंच. थँक्यू थँक्यू राजेंद्र सर. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस थँक्यू यू. थँक्यू योगेश दादा. थँक्यू थँक्यू हा ब्लेस यू चान्स आहे. ब्लेस यू ब्लेस कोणाकोणाला यू. ब्लेसिंग घ्यायचं आहे. सगळ्यांनी आपलं मन मोकळं करा आणि ब्लेसिंग रिसीव्ह करा. नेचर तुम्हाला खूप ब्लेसिंग देणार आहे. सुरभीताई काहीतरी माईक ऑन आहे, काय म्हणत आहे का? थँक्यू. थँक्यू. तुझ्या बाळाला पण खूप खूप ब्लेसिंग भेटल्या आज गुरुच्या. हो ना दादा, खूप सारा थँक्यू तुम्हाला. खूप सारं थँक्यू. हा राजेंद्र स्मिताताई सरांना बोल. पण. दादा मला असं वाटतं की जेव्हा आपले गुरुजी वारले ना, तर ते हा त्यांच्या भावांच्या स्वप्नात येत होते आणि म्हणत होते की अमितला सांगा माझा वारसा पुढे करायला, अमितला सांगा. तर आता त्यांना खूप खुशी होत असेल दादा बघून जे ब्लेस यू. करतोय ना. म्हणजे याला वेळ लागला थोडा 3 वर्ष वगैरे, पण आता ते होतंय कम्प्लीट. येस. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू. कॉंग्रॅच्युलेशन दादा, तुझी खूप खूप थँक्यू तरक्की सो हो. मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अमित दादा, थँक्यू सो मला मच. ना स्वप्नामध्ये तुमचा मेसेज आला होता. अरे वा, बोला. पण मग नंतर उठल्यानंतर वाटलं की अरे आपण तर झोपेत होतो. म्हणजे मी मोबाईल मस्त पाहत होती आणि मेसेज असा होता की तुमच्या दोघांची पण एनर्जी खूप छान झाली आहे आणि हा म्हणजे आता इथून इकडे पुढे मी काही जे काही असं इमॅजिनेशन करत होती की मी खूप चांगल्या पोस्टिंगवर आहे, छान बाळ झालेलं आहे आणि या गोष्टी हा खरोखर ऍक्च्युअल मध्ये म्हणजे घडलेल्या होत्या. आणि मला वाव. तुमचा मेसेज पाहून म्हणजे असं एकदम शब्दच निघले नाही तोंडातून. मी ओनली त्या मेसेजला पाहतच राहिले. वा, लिहून ठेवून द्या तो मेसेज तुमच्या थँक्यू ग्रॅटिट्यूडच्या सो मच दादा. डायरीमध्ये. हो. आणि त्याला मॅनिफेस्ट करा की एक्झॅक्टली असंच माझ्यासोबत झालं पाहिजे. तो गोलच आहे तुमचा. आता समजा मी तुम्हाला गोलच लिहून दिला, लिहून हम्म. टाका आणि त्याला मॅनिफेस्ट करून घ्या. ब्लेस यू. थँक्यू वाव, सो काय मच दादा. सुंदर लॉट्स चालू आहे ऑफ लव्ह सगळं अँड ना. ब्लेसिंग ऑल ऑफ यू. काय सुंदर सुरू आहे सगळं. सुमित सोनी सोनी तुम्ही माईक ऑन केला तर होता, काल काही बोलाच रात्री होता का? 11 वाजून 11 मिनिटांनी हा थँक्यू सर. बोला सर. थँक्यू. हॅलो बोला. बोला योगेश सर, बोला. हॅलो. हा बोला सर, बोला. काल रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी मी मोबाईलकडे बघितलं हम्म, तर इतका सुंदर त्याच्यावर एक वॉलपेपर होता ना. अकरा हम्म. वाजून अकरा वाजले होते. वा. थोड्या वेळाने स्क्रीन ऑफ झाली. मी पुन्हा हम्म, अनलॉक केली. दुसरा हम्म. जो वॉलपेपर होता तेव्हाही 11 वाजून 11 मिनिटं झाले होते. मी दोन्ही वॉलपेपर ग्रुपमध्ये टाकतो सर. ओके. इतके म्हणजे हे आहे काय म्हणते बा तुम्ही, म्हणजे मी पाहूनच स्वतः झालं, म्हटलं असं कसं झालं. इतकं जबरदस्त म्हणजे दोन्ही एकदम एक एनर्जी म्हणजे हॅपीनेस आणि दुसरा अपग्रेड. थँक्यू. ओके. छान छान छान. म्हणजे चला. मी आत्ताच टाकतो त्या ग्रुपवर, इतके जबरदस्त. बरोबर. बरं. ठीक आहे. ठीक आहे. चला, सगळ्यांचे अनुभव खूप सुंदर आहे. साधना, आदमने ताई, तुम्हाला काही बोलायचं आहे? मुलगा शाळेत गेला असेल तुमचा. हं. हॅलो. चला असू द्या. हा बोला. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
सर, मला रात्री ना एक म्हणजे खूप सुंदर असं पहिले तर म्हणजे सगळं मेडिटेशन चालू होतं सगळ्यांचं. तर हा. आवाज ऐकू येतोय ना माझा? हो हो, येता बोला. तर मग म्हणजे झोपेमध्ये मी स्वप्नातलं सांगत आहे. हो हो, आणि सांगा. एक मूर्ती होती पहिल्यांदा समोर, अशी मूर्ती जशी स्वामीची असेल माहिती नाही मला, एक्झॅक्ट नाही सांगू शकत मी कशाची होती. मग त्याच्यानंतर जेव्हा मी त्याच्यावर फुल वाहिलं, त्या स्वप्नातच सगळेजण मेडिटेशन मध्ये होते, मी फुल वाहिलं त्यांच्या म्हणजे पहिल्यांदा, मग नंतर सगळ्यांनी मेडिटेशन चालू केलं. मग म्हणजे सगळेजण मेडिटेशन मध्येच होते. मी उठली आणि परत त्या मूर्तीजवळ म्हटलं आणखी हा एक फुल आहे माझ्याजवळ रेड कलरचा, तर मी त्यांच्याजवळ जाते. तर ती मूर्ती एक्झॅक्ट पूर्ण अशी ओरिजिनल मध्ये आली, म्हणजे जसं आपण जिवंत माणूस कसा असतो, ती मूर्ती होतीच नाही तिथे. आणि ते अच्छा. त्याच्यातून ते म्हणजे जसं स्वामी सारखेच कोणीतरी व्यक्ती आले ना, असं म्हणजे म्हटलं मला ठीक आहे म्हणे. मग म्हणजे असं विसरून गेली मी. मेडिटेशन म्हणजे अंधारच होता रूम मध्ये सगळं, काही समजलं नाही मग मला नंतर. वाव, हो, असं छान आहे. रात्री मला वेगळंच काहीतरी ते दिसलं. चांगलं आहे. एकदम हम्म. सुंदर. दिवस चांगला जाऊन राहिला. छान वाटत हो. आहे, फ्रेश वाटत आहे. हो वाटत. ओके, चांगलं आहे, असंच चालू राहू द्या. आताही तुम्ही नवीन नवीन 5-6 दिवसच झाले. कंटिन्यू करा. हे सगळे लोक जे आहे ते खूप जुने आहे, वर्ष 2 वर्ष 6-8 महिने जुने आहे है ना. त्यांचे अनुभव पण तसेच येऊन राहिले. तुम्हाला पण असे सगळ्यांना असेच अनुभव येणार आहे. फक्त कंटिन्यू करा जर्नी. ठीक आहे. ब्लेस यू. ब्लेस यू. चला, सर्वांचं बोलणं झालं, सगळ्यांचे अनुभव ऐकले. खूप सुंदर. आ, आजचं सेशन आपण इथे क्लोज करू आता, गुरुच्या आशीर्वादासह. हम्म. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड.